नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. गेली 10 वर्ष मी भाषांतरकार म्हणून काम करतेय. मराठीमधून इंग्लिशमध्ये, इंग्लिश टू हिंदी, हिंदी टू मराठी अशा तीनही भाषांमध्ये मी भाषांतर करत असते. तर हे भाषांतराचं काम करताना मराठी भाषेची 5 अशी रहस्य माझ्या लक्षात आली आहेत, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मराठी भाषेचं पहिलं रहस्य म्हणजे ही भाषा अत्यंत अलंकारिक आहे. आपण इंग्रजी आणि मराठी भाषेची तुलना खरं तर नको करायला, कारण या दोनही वेगवेगळ्या भाषा आहेत आणि वेगवेगळ्या कामासाठी या भाषेचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ इंग्लिश ही जी भाषा आहे ही काम सांगण्याची आणि काम करून घेण्याची भाषा आहे. म्हणूनच ऑफिसेसमध्ये किंवा वर्क स्पेसेसमध्ये इंग्लिश भाषेचा वापर जास्त करण्यात येतो, कारण या भाषेमध्ये अलंकार नसून ही एक थेट भाषा आहे. थोडीशी काहीशी कोरडी, काहीशी स्ट्रेट फॉरवर्ड अशी ही भाषा आहे. या उलट मराठी भाषेमध्ये तुम्हाला विविध अलंकार सापडतील, विविध रूपक सापडतील, विविध कल्पना आढळून येतील. त्यामुळेच कविता लिहिण्यासाठी, निबंध लिहिण्यासाठी, कादंबऱ्यांसाठी, लेख लिहिण्यासाठी ही अतिशय उत्तम अशी भाषा आहे. मराठी भाषेचं दुसरं रहस्य म्हणजे या भाषेला नैसर्गिकरित्या एक सांस्कृतिक बैठक आहे. आता मी स्पॉन्जबॉब स्क्वेअरपॅन्ट्स नावाचं एक इंग्लिश कार्टून हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करत होते, त्याचं भाषांतर करत होते. तर हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की स्पॉन्जबॉब हा एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो आणि तिथे या रेस्टॉरंटचे जे मालक आहेत त्यांचं नाव असतं मिस्टर क्रॅब्स. तर हे मिस्टर क्रॅब्स स्पॉन्जबॉबपेक्षा वयाने आणि हुद्द्याने मोठे आहेत. तरीही स्पॉन्जबॉब त्यांना मिस्टर क्रॅब्स असंच म्हणतो आणि त्यात काही वावगं नाही, कारण इंग्लिश भाषेमध्ये आपण यू हाच एक शब्द वापरतो. आपण तू, तुम्ही, आपण अशी जी संकल्पना जी आहे ही इंग्रजी भाषेमध्ये नाही. मात्र मराठीत भाषांतर करत असताना मी त्याला मिस्टर क्रॅब्स, हो तुम्ही काय करताय अशी भाषा त्याच्यासाठी वापरली, जेणेकरून स्पॉन्जबॉब हा एक अतिशय विनम्र असा हा एक कार्टून कॅरेक्टर आहे आणि तो मिस्टर क्रॅब्स यांना कायम आदराने संबोधेल, कारण तो त्यांना कायम घाबरत असतो असं त्या कार्टूनमध्ये दाखवलंय. तर स्पॉन्जबॉबचं जे पात्र आहे त्याला पुरेपूर असे शब्द मला मराठी भाषेने दिले. मराठी भाषेचं तिसरं रहस्य म्हणजे वेगवेगळ्या उपमा. मी एक रियालिटी शो ट्रान्सलेट करत होते, ज्याच्यामध्ये अनेक स्पर्धक असतात जे पैशांसाठी वेगवेगळे खेळ खेळत असतात. तर त्याच्यातला एक अतिशय कॉम्पिटिटिव्ह असा एक स्पर्धक म्हणतो की आय वॉन्ट ऑल ऑर नथिंग. आता हे जे वाक्य आहे हे मराठीत मला भाषांतर करायचं होतं, तर एक साधं सरळ ट्रान्सलेशन याचं होऊ शकलं असतं की एकतर सगळं किंवा काहीच नाही. मात्र मराठी भाषेने आपल्याला हा एक पर्याय दिला आहे की तुम्ही अजून एक अलंकार वापरू शकता, उपमा वापरू शकतात, म्हणी वापरू शकतात. तर इथे मी या म्हणीचा उपयोग केला की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तर ही जी म्हण आहे याने एक गंमत सुद्धा येते. यावरून त्या व्यक्तीचा, त्या स्पर्धकाचा जो एक दृष्टिकोन आहे, ॲटिट्यूड आहे, पर्सनॅलिटी आहे, ती सुद्धा आपल्याला अधोरेखित करता येते कमीत कमी शब्दात. तर ह्या ज्या उपमा आहेत, म्हणी आहेत, नाचता येईना अंगण वाकडं, ह्या ज्या अशा छोट्या छोट्या म्हणी आहेत, ह्या मराठी भाषेने आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत आपली भाषा अजून समृद्ध करण्याचे. मराठी भाषेचं चौथं रहस्य म्हणजे ही भाषा तुम्हाला भरपूर पर्याय देते. आता 2 व्यक्तींचं बोलणं चालू आहे, हे तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीनं याचं वर्णन करू शकतात. तर 2 व्यक्तींची चर्चा सुरू आहे, ते दोघं चर्चा करतायत, ते दोघं संभाषण करतायत, ते दोघं हितगुज करतायत, ते दोघं कुजबुजतायत, ते दोघं भांडण करतायत, ते दोघं तावातावाने बोलतायत. तर असे अनेक पर्याय आपण वापरू शकतो आणि या पर्यायांवरून या 2 व्यक्तींचं संभाषण कुठच्या प्रकारचं आहे हे देखील आपण लगेच पटकन समजून घेऊ शकतो. आता चर्चा सुरू आहे तर चर्चा ही बौद्धिक असते बहुतांश वेळी. हितगुज आहे तर ही हार्ट टू हार्ट एक कॉन्व्हर्सेशन, मनातल्या गोष्टी एकमेकांशी बोलणं हे चालू आहे. कुजबुजतायत म्हणजे काहीतरी गॉसिप करतायत, काहीतरी हळू आवाजात बोलतायत. हे पर्याय आपल्याला मराठी भाषा देते. मराठी भाषेचं 5वं रहस्य म्हणजे ही भाषा भाषांतर करण्यासाठी अतिशय लवचिक आहे. जेव्हा जेव्हा मी इंग्लिशमधनं मराठीत भाषांतर करत होते तेव्हा मला खूपच सोपं गेलं, खूप इझी वाटलं, कारण इंग्लिश भाषेमध्ये जे शब्द आहेत ते मराठी भाषा पटकन सामावून घेत होती. मात्र जेव्हा मी मराठीतनं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत होते तेव्हा मात्र काही काही ठिकाणी अडचणी आल्या, काही काही ठिकाणी असे बंधनं जाणवली की हे जे वाक्य आहे याचा जो अर्थ आहे मराठीत हा जसाचा तसा इंग्रजीमध्ये कसा काय ट्रान्सलेट होईल, याचं भाषांतर कसं होईल, हा एक थोडंसं एक चॅलेंज माझ्यासमोर होतं. तर ही होती मराठी भाषेची 5 रहस्य. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.
आपण मराठी भाषेमध्ये बोलूया, वाचूया, त्याचबरोबर आपण जगातल्या विविध भाषांमध्ये देखील वाचूया, बोलूया, कारण याचा उपयोग तुम्हाला तुमच्याच मराठी भाषेत करता येईल. वेगवेगळ्या भाषेमधली पुस्तकं तुम्ही वाचली, ज्ञान ग्रहण केलं, तर तुम्हाला त्याचं भाषांतर मराठीमध्ये करता येईल. भाषांतर जरी तुम्ही नाही केलं तरी त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मातृभाषेत समजून घेता येईल आणि तुमच्या अवतीभवतीच्या मराठी भाषिक लोकांना ते ज्ञान तुम्हाला पोहोचवता येईल. तर आज आपण हे समजून घेतलं की आपण मराठी पुस्तकं तर वाचायचीच आहेत, त्याचबरोबर विविध भाषेतली पुस्तकं आपण वाचायची आहेत. त्याचा अर्थ आपण मराठीमध्ये प्रोसेस करत असतो आपल्या मनातल्या मनात, त्याने आपली भाषाच समृद्ध होत असते. त्याचबरोबर आपण अनेक ग्लोबल पुस्तकं जी आहेत ती भाषांतर केलेली मराठीत अशी वाचू शकतो. तर ही होती मराठी भाषेची 5 रहस्य जी मला जाणवली. तुम्हाला देखील मराठी भाषेचं असं कोणतं रहस्य आहे जे तुम्हाला काम करताना किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला जाणवलं, तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून मला नक्की कळवा. मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.